प्लास्टिक समुद्रामध्ये टाकतो. तुमच्या लहानपणाचे खेळणे आजही समुद्रामध्ये वाहत आहे किंवा कोणत्या तरी माशाच्या पोटामध्ये अडकलेले आहेत. आपण निर्माण केलेल्या एकूण प्लास्टिकपैकी फक्त 9 ते 11% प्लास्टिक आपण पुनर्वापर करतो. उरलेलं प्लास्टिक आपण तसंच फेकून देतो. तसे ते स्वतः नष्ट होईल, पण ते नष्ट नाही होत. आपण वापरलेली प्रत्येक पिशवी, प्रत्येक रॅपर, प्रत्येक चमकतं पाकीट सगळं तसंच पृथ्वीच्या प्लास्टिकच्या डोंगरात पडून आहे. हेच डोंगर आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सोडत आहोत का? आपण आपल्या मुलांना पुस्तकातून हिरवळ, पर्यावरण रक्षण असे धडे तर शिकवत आहोत, पण प्रत्यक्षात आपण त्यांना देतो तरी काय हो? महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर आता बंदी येणार आहे. विधानसभेत 105 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र सादर झालंय. मुख्यमंत्र्यांची ही संमती आहे. लवकरच यावर निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी निर्णय घेण्यात येतो. तुम्हाला माहिती आहे आपला बाप महान कीर्ती फुला फुला तुम्ही साकारली बाबा तुझी सुरेख मूर्ती साऱ्या जगताचा पालन करता बाबा तुझी महान इच्छा पूर्तीचा तुझ्या नादात ओढ लागे तुझ्या भक्तीची बाबा भक्तांची इच्छा जाणून तो करीत त्यांची पूर्ती बाबा भक्तांची इच्छा जाणून तू करीत त्यांची पूर्ती बाबा फुलांचा जगभरी कीर्ती ओपर खैराण्याचा इच्छा पूर्ती बाबा फुलांचा जगभरी कीर्ती